सुष्मिता आणि इकडे आम्ही स्नेक रेस्क्यूला आलोय. शेतामध्ये आहे. लास्ट टाइम सुद्धा असंच सिच्युएशन होतं, पण तिकडे तेव्हा आम्ही रेस्क्यू स्वायपर रेस्क्यू केलेलं होतं. आणि आता इथे कुठलं साप आहे बघूया असं ह्यांनी इथे बघितलंय. आणि शेतामध्ये काम करत असताना आणि आता आपण रेस्क्यू ओळखला सापाला तुम्ही? कुठला साप आहे? कुठला साप आहे ओळखला? साप तिथे बसलेले बघितलं नाही. तुमच्याजवळ मला नागर साप दिसला. आता ते त्यांनी बघितलं तर माळ नाही, धामे नाही, काढून महिलांना नंबर कुठला आहे नाही. कोण बघितलं हे काय करताना? कसं दिसला तुम्हाला? कसं लहान मुलाला पकडला तो सायकलवर होता. लहान मुलांना बघितलं इकडे जातेला. तू बघितला? कोण सांगितलं सांग किती बाळा. ठीक आहे. ह्याच्या खाली साप आहे. आता सुष्मिता पकडेल याला. एक एक करून आम्ही पत्रे काढतो. डायरेक्ट वर एक मिनिट. खाली आहे ना? वाढलं तर होऊन जाते. दोन्हीकडे धरस म्हणजे उचलून ठेवायला येते एक साईडला. काढतो तू रेस्क्यू ते नाग आहे आणि हे धामण आहे. नाही नाही धामण दोन जोडे आणि हे नाग आहे. ओके मी दोनच बघितलेले. तर एक धामण एक नाग म्हणजे एका ठिकाणी तीन तीन. मित्रांनो बघू शकता, कल्पना पण केली नसेल कोणी पण. सुष्मिताच्या हातात धामण आहे, तर इकडं शिवांच्या हातात धामण आहे आणि माझ्या हातात मी कॅमेरा पकडला असताना हा नाग आहे. लक्षात घ्या, आपण कल्पना करू शकत नाही आपल्याजवळ असे साप असू शकतात. आणि इथं धामण शिरलेला आहे, त्याला पण आता काढताना कठीण होईल कारण खेचून काढावं लागेल. तो मात्र धामण लक्षात घ्या. एकाच ठिकाणी 3 साप, हा विचित्र योगा म्हणावं लागेल. कॅमेरा आमच्या मित्राकडे देईन. अनेक आहे बघा पाय. ये नाग साप आहे. एकाच ठिकाणी 4 साप. बघा व्हिडिओ करून घे. 2 नाग 2 धामणे. बीळ पण आहे. 2 नाग आणि 2 धामणे. व्हिडिओ कर. कोसळा का ते दादा? काढून टाका. युट्यूब वरती पहिली वेळ असणार. लक्षात घ्या. आणि आता ऐकताय काय, हा धामण आहे. तुम्ही पण तिकडे जावा आणि जरासं लाकडं पटपट काढा. कॅमेरा घ्यायचा बरोबर. कसं आतमध्ये हे पकडते ते. चांगली मिलन काळात असल्यामुळे हा योगा होऊ शकतोय. नागाच्या पाठीवर लक्षात घ्या, नाग आणि धामणचं मिलन होत नाही. धामणचं होतोय. खरं तर मी 15 मिनिट अगोदर आलो होतो, पण यांची वाट बघत होतो. नाहीतर हा मी एकटा असताना हे 4 साप पकडता मला आले नसते. असे विचित्र योगा घडतात, लक्षात घ्या. आणि आपण त्याचा विचार करायला हवा, कारण आम्ही तिघही एकाच ठिकाणी असलो तरी मी पुढे आलो होतो, यांनी मात्र नंतर आले होते. हे 2 धामण आहेत आणि हे 2 नाग आहेत. खरं तर नाग नागाला खातोय आणि धामणला पण खाऊ शकतो. पण मिलन काळात अशा वेगवेगळ्या घटना घडू शकतात. आणि हे जरी शेत असलं तरी शेड आहे आणि त्यांची कामाचं ठिकाण आहे. आणि त्यांनाही कल्पना नव्हती आणि आम्हाला कुणालाही कल्पना नव्हती की 4 साप असतील म्हणून. आता 3 पकडल्यानंतर सुद्धा तुम्ही बघत असाल की त्यातला एक साप त्याच खाली बसला होता. खरं तर इथं बीळ आहे. असं आपल्या ठिकाणी पण होऊ शकतोय. हा कुठला चमत्कार नव्हे. एकाच ठिकाणी साप अशा मोठ्या प्रमाणात, खास करून एकच शेत असेल आणि दूरपर्यंत शेती असेल नाही, तुमचं शेड वगैरे असेल तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात साप येतात. आपल्यासाठी एक वेगळी घटना आहे, लक्षात घ्या. पण यातला कुठला चमत्कार नाही. आपण अंधश्रद्धेकडे वळू नका. 4 साप का आले त्याच्या पाठीमागे वेगवेगळी कारणं आहेत, पण चमत्कार नाही आहे. जुळतात साप म्हणजे मिलन काळात मादीच्या वासावरती त्या जातीचे नर येऊ शकतात. आणि धामण असल्यामुळे धामणचे नर येऊ शकतात. नाग असल्यामुळे नागाचे नर येऊ शकतात. ही या शिवानीसाठी आणि सुष्मितासाठी पहिली वेळ घटना असेल. पण माझ्या या अगोदर आपण या परिसरातील असाल तर स्थानिक लोक बघत असाल माझा व्हिडिओ बेळगाव परिसरातील, तर पेरणवाडी सुद्धा अशाच ठिकाणी असे 4 साप एका ठिकाणी होते, लक्षात घ्या. आणि त्यामुळे असं असू शकतंय. यातला एक नाग लहान मोठा आहे. नक्की नर माझा आहे की नाही सांगणं कठीण आहे, पण मिलन काळात असण्याची शक्यता जास्त आहे, लक्षात घ्या. त्यामुळे साप या ठिकाणी आलेले आहेत, लक्षात घ्या. आता आहे ना, बंद करूया.
तुम्हाला काय वाटतं बाबा सुस्मिता शिवानीला? नाही, प्रेक्षकांना वाटत असेल की आम्ही मुद्दामून साप सोडले व्हिडिओसाठी, असं वाटलं असणार. पण तसं नाहीये. हे सगळे लोक हे सगळ्याला साक्षी मालकाला आहेत. विचारू शकता. मालकांना तुम्ही विचारू शकता काय झालं हो घटना, आम्हाला तर माहिती एका साप बघितलेला आम्ही समोर होता. हा बाकी फोन करून 1 तास होत आला. त्याच्यामध्ये सापत नाही तो मी बघितलेला. तुम्ही बघितला नाग, आम्हाला त्यांनी confusion नाग म्हणत होते, कारण मी वाकून बघितलो तेव्हा धामण होता हे लक्षात घ्या. समोरच होतं. आता ह्यांना बंद करूया. हे समोर होतं. ठीक आहे, याला बंद करूया. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. त्या वेगवेगळ्या घटना आहेत. अशी दुर्मिळ घटना तुम्ही कधी बघितल्या का स्वतः किंवा दुसऱ्याच्या व्हिडिओ बघितल्या का अरे मी बघा. पाळलेलो का काय माझं 20 वर्षाचं काम आहे. 19,000 साप पकडलेत, पण माझ्यासाठी एकाच ठिकाणी आम्ही 4 साप पकडणार. पहिली वेळ आहे, लक्षात घ्या.